मध्ये आपलं स्वागत। आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत, खरं तर पदार्थ म्हणणं त्याला योग्य ठरणार नाही, पेय म्हणू शकता। असं पेय बनवणार आहोत ज्याच्यामुळे बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात होते। बरोबर ओळखलं तुम्ही, चहा। पण हा साधा चहा नसून आयुर्वेदिक पद्धतीने बनलेला भन्नाट गवती चहा आहे। आयुर्वेदिक चहा बनवण्यासाठीची सामग्री ही गवती चहा आहे। गवती चहा आमच्या कुंडीतला आहे, तुम्ही पाहिलं असेल मी मगाशी काढताना। साखर आहे, आलं आहे, चहा पावडर आहे, हा चहाचा मसाला आहे। यामध्ये ज्येष्ठ मध, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे हे मिक्स करून ही पावडर बनवलेली आहे, घरगुती पावडर आहे ही। आणि ही तुळस आहे आणि पाणी पाणी घालायचं सगळ्यात पहिला। तुम्ही पाहू शकता मी दूध अगोदरच ठेवलेलं आहे, ते उकळलेलं आहे, त्यामुळे मी आता तो गॅस बंद करते। आता सगळ्यात पहिला आलं घालायचं। आलं यासाठी सगळ्यात पहिला घालायचं की ते पाण्यासोबत उकळलं गेलं पाहिजे। हा 2 कप चहा आहे, त्यामध्ये तुळस घालायची आणि आता गवती चहा घालायचा। हा मसाला टाकणार आहोत चहाचा। हा चहाचा मसाला आम्ही घरी केलाय, तुम्ही बाजारामध्ये विकतच्या पावडर मिळतात त्या आणून मिक्स करून पण करू शकता। मला एक सांगायचं आहे तुम्हाला की बऱ्याच पद्धती आहेत चहा बनवण्याच्या, की आलं नंतर टाकतात काही जण। आम्ही आलं पाण्याबरोबर टाकतो, कारण आल्याचा रस त्याच्यामध्ये उतरणं फार महत्त्वाचं आहे। आल्याचा रस आणि गवती चहाचा औषधीपणा त्या चहामध्ये उतरला की त्या चहाचा स्वाद फार वेगळा येतो। साखर टाकणार आहोत। आपण साखर वितळल्यानंतर आता चहा टाकतोय। साखर छानपैकी वितळल्यानंतर चहा पावडर टाकायची। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चहाला उकळी येते, त्याचा रंग पहा तुम्ही। तुम्ही पाहू शकता चहाला फार सुंदर असा रंग आलाय, उकळी मारतोय चहा। आता आपण काय करणार आहोत, यामध्ये चहाला छान सुगंध येण्यासाठी आपण झाकण मारणार आहोत। 1 मिनिट ठेवायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा। आपला गवती चहा रेडी आहे आता, आणि आपण तो गाळून घेणार आहोत। आता आपण चहामध्ये दूध टाकणार आहोत। मी चहाला रंग येईल इतकंच दूध टाकते, पाहू शकता तुम्ही। यामागचं कारण असं आहे की चहामध्ये जर जास्त दूध टाकलं तर हा आयुर्वेदिक चहा असल्यामुळे याचे जे औषधी गुण आहेत ते फिके पडू शकतात, त्यामुळे मी चहाला रंग येईल इतकंच दूध टाकते। छान संध्याकाळ झाली आहे, मी माझ्या गवती चहाचा आस्वाद घेते। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर ते करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओसह।